रामू काका दिसत आहे, तू बनियान अशी घेतली. हाय एव्हरीवन, नमस्कार आणि सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. ॲक्च्युली 3-4 दिवस झाले मला काही बरंच वाटत नाही आहे. आत्ताही माझा आवाज जरा बसलेला आहे आणि काल रात्री खोकल्यामुळे ना झोप लागली नाही, त्यामुळे सकाळी उठणं झालं नाही. रियांशला पण शाळेत पाठवलं नाही आणि अश्विनला ऑफिसला जायचं होतं, तर अश्विननी मला पण उठवलं नाही. म्हणजे टिफिन न घेताच ते आता ऑफिसला गेलेत. मी फक्त नाश्ता बनवून दिला आणि आज मी आमच्या दोघांचं म्हणजे आमच्या मायलेकाचं रुटीन शेअर करणार आहे. घरी असल्यानंतर त्यात आजारपणात कसं रुटीन असतं हे तुम्हाला थोडं रिलेटेबल वाटेल. मी मस्त बाल्कनीत बसून निवांत चहा घेतला. जरा ऊन पडलं होतं आणि छान वाटतं जरा जरी ऊन पडलं तरी. त्यानंतर मग रियांशला दूध दिलं आणि आता सगळ्यात आधी तर बेड आवरून घेते, म्हणजे बेडरूम जरा नीटनेटक्या दिसतील. आणि माझी असं सवय आहे की मला ना तिन्ही ऋतूमध्ये ना ब्लँकेट लागतेच. मला त्याच्याशिवाय झोपच येत नाही. माझ्यासारखं तुम्ही आहात का सांगा मला. आता हे ब्लँकेट इंदोरवरून आणलं होतं, बरेच वर्ष झाले, त्यामुळे ते थोडं ना क्वालिटी त्याची आता थोडी डाऊन दिसते. ह्याची क्वालिटी मस्त आहे, जे की रियांश आता अजिबात कोणासोबत शेअर करत नाही. आणि आजारपणात ना नुसतं बेडवर लोळावं असं वाटतं, काही करायची इच्छा होत नाही. पण काय करणार, करती स्त्री म्हटलं तर करावंच लागतं. बऱ्याचशा गोष्टी आपण स्किप करू शकतो, पण ज्या मॅन्डेटरी आहे त्या तर कराव्याच लागतात. आज तरी मी रियांशला शाळेत पाठवलं नाही, नाहीतर मागचे 2-3 दिवसापासून सकाळी उठून मी त्याला शाळेत पाठवायची, त्याचा टिफिन बनवून द्यायची आणि परत झोपायची. आता अश्विन एक वेळ विदाऊट टिफिन जाऊ शकतात, पण मुलं नाही ना जाऊ शकत. त्यामुळे हे एक असं काम चालू राहतं. पण आपल्या आजारपणात आपल्या मुलांची आपल्याला किती साथ मिळते ना, हे मी तुमच्याशी काही रिलेटेबल गोष्टी आहेत त्या शेअर करणार आहे. पण चला, आता थोडंसं बेडरूम आवरतच होते, तर हा टेबल पण आवरून घेतला. आता हेअर वॉश खरं सांगू मला करायचा नव्हता, पण खूप दिवस झाले होते आणि अजिबात हायजीन वाटत नाही मला. काय माहिती का, असा केसांना हात जरी लागला ना तरी असं वाटतं की बापरे, खूप दिवस झाले केस धुतले नाही. त्यामुळे केस धुवायचे आहे. हवं तर मी ते ड्रायरनी ड्राय करून घेईल, पण केस मी धुणार. नाश्त्यामध्ये काय बनवू, तुला काय खायचं आहे, हे मी त्याला विचारण्याऐवजी ना तोच मला आज म्हणाला की मम्मा आज नाश्ता बनवू नको, एक बुट्टा आहे तो मी भाजतो, मग आपण अर्धं अर्धं खाऊ. आणि अर्धं लक्ष त्याचं टी व्हीत पण होतं बुट्टा भाजता भाजता, म्हणूनच जरा तो करपला पण आहे, एका साईडनी जरा जास्त भाजला गेला आहे. पण त्याचं म्हणणं होतं की नाही, आपण अर्धा अर्धाच खाऊ, नाश्ता करायची गरज नाही आहे. तसंही मी खूप लोड घेणार नव्हते. आम्ही दोघंजणं असलो की काहीतरी असं काम चालवं असतं, म्हणून आज मी फक्त डाळ भातच बनवणार आहे. पण ठीक आहे, बुट्टा भाजलाय तो आधी खाऊन घेते. बुट्टा तर एवढ्या आवडीने भाजलाय त्यांनी, पण ॲक्च्युली त्याची हीच डाळ बरोबर ना हलती आहे आणि आता बुट्टा कसा खायचा तो प्रश्न पडला. मी असं असं हळू असं असं समोर असा खा ना, हा घेतला असता ना तुला, असं खाता असं आलं. खाल्लं असतं तर इथे लागलं असतं पूर्ण. मग काय होते, तुझं काय येतं ना. नाही यार, चांगलं नाही वाटत. हायजीन. अरे काही नाही होत, लागलं तर होतच ते, काळं काळं होतच ते. पहिले दातामध्ये अडकतं. घेतो का तू हे? नाही. मी तुझं खाऊ शकते, तू माझं नाही खाऊ शकत. कसं नाही चालते. खाता येईल मग. आजारपणातही घरातला पसारा काही बघवला जात नाही. असं वाटत होतं उठावं आणि करावं, पण रियांशचं चालू होतं, थांब मम्मा मी करतो, तू करू नको मी करतो. म्हणजे मला समजत नाही कुठून येतो हा समजूतदारपणा. एरवी मुलं आपल्याला कितीही त्रास देत असली, हट्ट करत असली, बदमाशी करत असली, तरी अशा वेळेत ना ती एकदम बदलून जातात. म्हणजे कळतच नाही की कसं काय झालं आहे एकदम. म्हणजे कोणताच हट्ट नाही, त्रास नाही, उलट शांतपणे आपल्याजवळ बसतील, मदत करतील. आणि आता थोडीशी मोठी झाली की तुला काय पाहिजे, तुझ्यासाठी काय करू, तुला काय खायचं आहे, हे असंही विचारतात. आणि त्यावेळेत म्हणजे आजारपणाचं तर थोडं दुःख या काळजीनेच दूर पळून गेल्यासारखं वाटतं. आणि फक्त मोठं झाल्यानंतर नाही, काय माहिती का कुठून येते ही बुद्धी, अगदी लहान मुलंसुद्धा एकदम छान वागतात. म्हणजे रियांशचंच मी ऑब्झर्व केलं आहे, अगदी लहानपणापासूनच जो त्रास तो देतो ना तो आजही देतो. पण अशावेळी काय माहिती का त्याच्यामध्ये खूप समजूतदारपणा येतो आणि ही फिलिंग खूप जास्त वेगळी असते. आपण तर करतोच त्यांच्यासाठी,
पण त्यांनी आपल्यासाठी केलेली ही मदत, छोटीशी काळजी खूप खूप स्पेशल असते. आणि मला माहिती आहे की हे फक्त माझ्या घरात नाही, तर हे प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येक आई हे अनुभवते. कारण खरंच मुलं समजूतदार होतात. नवरा किंवा घरातली माणसं तर करतातच आपण आजारी असतो तेव्हा, पण मुलांना कुठून कसं काय समजतं काय माहिती. तुमच्यासोबत होतच असेल हे, आणि होत असेल तर मला हो म्हणून ॲटलिस्ट छोटीशी तरी कमेंट करा. मस्तपैकी फ्रेश झाले होते, जास्त वेळ मला केस ओले ठेवायचे नव्हते म्हणून परत ड्रायर यूज केलं. यावेळी मी जरा ड्रायरचा जास्तच उपयोग करते, म्हणजे केसांना खूप असा इफेक्ट होत नाही आहे कारण मी कूल मोडवर तो वापरते. पण मला असं वाटतं की एवढा ड्रायर मी तसा पाहिजे तसा वापर करत नाही, जो की आत्ता मी जास्त वापर केला आहे. आता आजारी असले तरी मला छान व्यवस्थितच तयार व्हायचं होतं, आणि तसंही केस धुतल्यानंतर जरा फ्रेश वाटतं. आंघोळीनंतरचं स्किन केअर करून घेतलं. परफ्यूम किंवा डिओड्रंट तर मस्ट असतं, त्याशिवाय जरा म्हणजे बरं वाटत नाही, पूर्ण वाटत नाही ओव्हरऑल. आणि आजारपण काय कोणाला हवं असतं का? कोणालाच नको असतं. पण मी आजारी पडले की माझी डार्क सर्कल, माझा आवाज आणि माझी कंडिशनच 2 दिवसात चेंज होऊन जाते. नको वाटतं हे आजारपण, आणि घरातली करती स्त्री असेल ना तर अजिबातच नको वाटतं. एक पार्सल आलं होतं माझं हे शॅम्पू. पुढच्या वेळी मी माझं शॅम्पू आणि कंडिशनर दोन्ही तुमच्याशी शेअर करते. मस्त टाईमपास करत करत आमच्या दोघांची कामं चालू होती, आणि रियांश थोडा वेळ पियानो वाजवतो, कधी थोडा वेळ टी व्ही बघतो, आणि नंतर मग माझ्यासोबतच वेळ घालवतो आहे. मी त्याला किती म्हणते की एकदम माझ्याजवळ येऊ नको, कारण मला सर्दी पण आहे, खोकला पण आहे, आणि एकाला झालं की दुसऱ्याला इन्फेक्शन होतंच. पण तो काही माझ्याजवळून लांब राहायचं नावच घेत नव्हता. त्यात या बेलनी एक दुखणं काढलं होतं, ती बेल वाजतच नव्हती. त्यात रियांश म्हणाला की मम्मा मी ठीक करतो, आणि त्याने जेव्हा हे म्हटलं म्हणजे बेल अजूनच खराब झाली असं म्हणजे मीच गृहीत धरते, कारण मॅक्सिमम टाईम असंच होतं. त्याने काय 2-3 बुक्क्या मारल्या, म्हटलं झाली खराब बेल. पण शेवटी काय केलं काय माहिती, पण बेल त्यांनी व्यवस्थित केली. आणि आजचा आमचा जेवणाचा बेत आहे डाळ आणि भात. मस्तपैकी गरम गरम डाळ आणि भात. कधी कधी हे पण छान वाटतं, जर कंटाळा आला असेल ना तर नुसतं डाळ भात. आता लोणचं मी नाही घेऊ शकली, पण हे आवडतं जरा साधं सिंपल. दोघं मायलेका आम्ही आता जेवतोय, टी व्ही बघतोय आणि गप्पा गोष्टी करतोय. सगळ्यात कंटाळवाणं काम तर हे आहे. एक काम एक्स्ट्रा केलेलं परवडतं, पण लहानपणापासूनच मला याचा जाम कंटाळा येतो. म्हणजे आई अगदी माझी ना माझ्या जवळ बसून मला औषध घ्यायला लावायची. आता माझा नवरा असतो जवळ, घे औषध घे औषध, आणि हे 2-3 गोळ्या घ्यायला मला खूप उशीर लागतो. एक तर मला कधी कधी असं होतं की तोंडात टाकलेली गोळी परत खाली पडते आणि ती वेस्ट जाते, अशी सुद्धा कंडिशन आहे. एक वेळ मी इंजेक्शन घ्यायला नाही म्हणणार नाही, पण गोळ्यांचा मला खूप भयंकर त्रास वाटतो. पण असो, काही ऑप्शन नव्हतं, गोळ्या घेतल्या, आणि परत आमच्या दोघांचं असं काहीतरी खेळणं चालू होतं. म्हणजे त्याला असं वाटलं की चला मम्मा माझ्यासोबत आज टाईम स्पेंड करते, नाहीतर कुठे वेळ मिळतो ना जास्त. रियांश शाळेत असतो, मी माझ्या कामाला असते. म्हणजे आजारपणात का असे ना आम्ही दोघंजणं एकमेकांना वेळ देतोय. त्यानंतर हे दुसरं पार्सल रिसीव झालं. अगारोचं बॉयलर आहे, आणि खूप दिवसापासून आम्हाला घ्यायचं होतं, पण ते टाळणं म्हणतो ना तशा टाईपचं चालू होतं. पण इतक्या अर्जंटली, इतक्या इमर्जन्सीमध्ये अश्विनी ही ऑर्डर केलं ना, त्याच्या मागची स्टोरी मी तुम्हाला सांगेल. म्हणजे होत असेल तुमच्या घरी पण ती. पण असो, आम्हाला हेच घ्यायचं होतं एवढं कन्फर्म होतं, त्यामुळे न विचारता ऑर्डर करून टाकलं डायरेक्ट. आणि वापरल्यानंतर किंवा जेव्हा मी वापरेल ना तेव्हा परत याचं कसं वापरायचं, कसं आहे, हे सगळं तुमच्याशी शेअर करणार. आत्ता मी फक्त सगळं व्यवस्थित आलं आहे ना हे चेक करत होते. आणि तसंही आय थिंक बरेचदा मी तुम्हाला सांगितलं आहे की सकाळचा मोस्ट ऑफ द टाईम आमचा नाश्ता बॉईल्ड एगच असतो. सो रोजच्या रोज ते पातेल्यामध्ये पाणी गरम करून एग बॉईल करणं, त्यामध्ये काय गोंधळ झाला आणि काय एवढ्या इमर्जन्सीनी मागवलं ते तर मी सांगेल. पण आमचं आधीपासूनच ठरलेलं होतं की घ्यायचं आहे तर अगारोचंच, कारण याचं सगळं माझं चेक करून झालं होतं. रिव्ह्यूज, त्यानंतर बजेट फ्रेंडली पण आहे, 8 एग्स मावतात, सो सफिशियंट आहे. सो वापरताना मी परत तुमच्याशी हे शेअर करेल. आणि आत्ताही जर कोणाला घ्यायचं असेल तर मी प्रॉडक्ट टॅग करणारच आहे, सो तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर परत रियांशनी आपल्या ती बॅग्सवाली कॅरी बॅग असते ना ती काढली, त्यातल्या 4-5 कॅरी बॅग्स काढल्या, आणि पॅराशूट त्याला बनवायचं होतं. म्हणजे कधी डोक्यात काय येईल आणि कधी बनवायला लागेल
याचा काही नेम नाही आणि अजून पियानो पण जागेवरून हललेला नाही आहे. पण तरीही डोक्यात वेगळेच विचार असतात. पुस्तकाचं आम्ही नाव पण काढलेलं नाही आहे. अर्धा दिवस झाला पण काहीच अभ्यास नाही. आता म्हटलं ठीक आहे तू कर. त्याला एक जो काय व्हिडिओ होता तो त्याचा बघून दिला आणि रिमोट मी झोपताना असं माझ्या उशीखाली घेऊन झोपते, कारण याला काही दुसरं कामच नसतं. म्हणजे उठसूट टी व्ही, उठसूट टी व्ही. मी तर आता थोडा वेळ आराम करणार आहे, कारण मी औषध घेतल्या होत्या. अजूनही माझा खोकला बरं झाला नाही. मध्ये मध्ये अशी ठसक येते आणि त्यामुळे व्हिडिओमध्ये आज आवाजसुद्धा कमी येत असेल. आय होप तुम्ही समजून घ्याल. लवकर मी बरी झाली की परत रेग्युलर व्हिडिओज तुमच्याशी शेअर करतेच. पण आत्ता जर झोपले नाही ना तर सारखं माझं काही ना काही काम करत राहील आणि रियांशही मला बिझी ठेवतो. मम्मा हे करूया, मग हे खेळ, मग हे खेळ. आराम काही तो मला करू देत नाही, कारण मी झोपलेली त्याला बघवत नाही. एक वेळ तो टी व्ही बघत असेल तर मला निवांत झोपू देतो. पण आता मला थोडं थकल्यासारखं होत होतं, म्हणून आता मी झोपून घेते आणि व्हिडिओ पण मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी रिलेटेबल वाटल्या असतील. चला मग उद्या भेटूया. बाय.